नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी 36 इंच साइज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची आपल्याला डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे। तर ब्लाउजची पूर्ण तयार उंची आहे 14 इंच। त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून मी 15 इंचावरती खुणा करून घेत आहे। तर आपल्याला आधी बॅक साइडची कटिंग करून घ्यायची आहे, मग आपल्याला पुढची साइड कटिंग करायची आहे। त्याच्यानंतर मागचा गळा आहे 10 इंचाचा, त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच। 5 इंच घेतलं तरी सुद्धा चालेल। मागचा गळा डीप आहे म्हणून शोल्डर 5 किंवा 5.25 इंच घ्यायचं। त्याच्यानंतर मग आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 5.25 इंच। अर्धा इंच तिरकस मुंडा आपल्याला मागच्या साइड साठी डाउन करून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला 1.25 ते 1.5 इंचावरती मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। जर का तुमच्या काखेत जास्त चुन्या गोळ येत असेल तर 1.25 इंचावर द्यायचं आहे आणि चुन्या वगैरे काही येत नसतील तर आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचं आहे। तर मी इथून बरोबर या पॉइंट पासून 1.5 इंचावरती देत आहे। त्याच्यानंतर 36 साइज आहे, 36 चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे 9 इंच आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर जरी 36 साइज असेल तर कमर हे प्रत्येक वेळेसला 32च असेल असं नाही, 30, 32 कमी किंवा जास्त असू शकतं। तर याचं कमर आहे 32 इंच। मागचा 1 इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। त्याच्यानंतर मागचा गळा ओपन करायचा आहे 2 इंचावरती। अशा पद्धतीने 10 इंचाचा गळा मी तिरकस आखून घेत आहे। मागचा टक्स घेतला 4 इंचावरती। इथं अर्धा इंच तिरकस डाउन केलं। त्याच्यानंतर मागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे। इथं 1.5 इंच तिरकस डाउन जायचं आणि मुंडा आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर मुंडा घेर आहे 16 इंच, 8 इंच इथून बरोबर मोजून घ्यायचा। त्याच्यानंतर इथून आपल्याला मुंडा घेर बरोबर मोजून घ्यायचा। तर बघू शकतात इथं बरोबर मुंडा घेर 8 इंच आलेला आहे। तर आता हे क्लिअर झालं असेल। शोल्डर घेतलं 5.25 इंच, मुंडा घेतला 5.25 इंच, छातीचा चौथा भाग आणि इथं मागचा टक्स देऊन इथं अर्धा इंच तिरकस केला। तयार उंचीमध्ये 1 इंच प्लस करून 15 इंचावरती कटिंग केली। तर मैत्रिणींनो, इथं आपल्याला मागची साइड जशीच्या तशी इथं कॉपी करून घ्यायची आहे, परंतु आपल्याला इथं आय हुक साठी 1.5 इंच अंतर आणि खालच्या बाजूला अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे। कारण इथं आपल्याला क्रॉस पट्टी तयार करायची आहे आणि क्रॉस पट्टीसाठी लगेचच आपल्याला अर्धा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे। म्हणजे की आपण तयार उंची आहे 14 इंच, त्याच्यामध्ये आपण 1 इंच प्लस करतो, पण 1 इंच प्लस न करता आपल्याला 1.5 इंच प्लस करायचं आहे। आणि मी पूर्ण ही उंची मी 15.5 इंच घेतलेली आहे। तर मागच्या साइड साठी आपण 15 इंच घेतली, तर इथं मी 15.5 इंच घेतली। त्याच्यानंतर शोल्डर आणि मुंडा हे मागच्या साइडचे जसे तसं कॉपी करून घेतले। छातीचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि आपण इथं टक्स देणार, त्याच्यासाठी अर्धा किंवा 1.25 इंच अंतर इथं पुढे वाढवून घ्यायचं। तर मी इथं 1.25 इंच घेतलं। 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा।
पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून 7 इंचावरती कटिंग करत आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा। तर कमर आहे 32 इंच, तर 32चा चौथा भाग येतो 8 इंच। त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्या पुढे आपल्याला डायरेक्ट 3.5 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने डायरेक्ट 3.5 इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आणि हे पॉइंट आपल्याला मिळवून घ्यायचे। कमरेचा चौथा भाग 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि डायरेक्ट 3.5 इंच अंतर आपण इथं टक्स देऊ तेव्हा हे अंतर इथं बरोबर ऍडजस्ट होणार। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी घ्यायची आहे। इथं आपल्याला 3.5 इंच आणि इथं घ्यायची आहे 2.5 इंच। इथून आपल्याला हुबा टक्स मोजून घ्यायचा आहे। तर हुबा टक्स येतो आपला 9.5 इंचावरती, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन जाईल म्हणून इथे मी 10 इंचावरती खूण करून घेत आहे। त्याच्यानंतर हे अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे 4.5 इंच। 4 इंचाला 2 रेषा कमी आणि इथून आपल्याला या पॉइंट मधून बरोबर प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा। त्याच्यानंतर इथं आपल्याला टक्स किती इंचाचा द्यायचा आहे, तर 36 इंच साठी आपल्याला हा टक्स आपल्याला 2 किंवा 2.25 इंचाचा द्यायचा आहे। तर मी हा टक्स 2 इंचाचा देत आहे। अशा पद्धतीने आपल्याला हा टक्स द्यायचा आहे। 2.25 इंच किंवा 2 इंचाचा घ्यायचा आहे, तर मी घेतला 2 इंचाचा। त्याच्यानंतर इथं आपल्याला 0.5 इंच अंतर कट करायचं आहे आणि मागच्या साईडला आपण अर्धा इंच तिरकस कटिंग केलं तर ते अर्धा इंच असं इथं आपल्याला 0.5 इंच अंतर। तर आता हे एकदम क्लिअर झालं असेल। हुबा टक्स घेतला मी 10 इंचावरती, हे अंतर घेतलं मी 4.25 इंच, हा टक्स घेतला मी 2 इंचाचा। तर कुठेही शिलाई मार्जिन काहीही ऍड करायची गरज नाही। तर मैत्रिणींनो हे आपलं पूर्ण रेडी झालेले आहे। तर बाही कटिंग ही आपल्याला नंतर करून घ्यायची आहे जेव्हा आपण शिलाई करू तेव्हा। तर सर्वात आधी हे सर्व पार्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे। गळ्यात जवळ डीप गळ्याचा शोल्डर उतार हा आपल्याला शिलाई करायच्या वेळेला देऊन घ्यायचा आहे आठवणीने। तर प्लीज मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करून सबस्क्राइब करा। तर हे पार्ट पूर्ण रेडी झाले। बाही कटिंग जर का तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत किंवा मग शिलाईच्या वेळेला आपण बाही कटिंग तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच। तर प्लीज मैत्रिणींनो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून सबस्क्राइब करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा।